मी एका प्रवासामध्ये असताना एक वडील होते. दोघं मित्र होती. त्यांच्यामध्ये दोघांच्या एक बाता चालल्या होत्या की बाबा माझा मुलगा डॉक्टर आहे व त्यांनी एक लव्ह मॅरेज केलेलं आहे. पण त्या डॉक्टरचे वडील बोलत होते, त्याच्या मित्राला सांगत होते की माझी अशी इच्छा होती की आपल्या समाजामधील एखादी सुशिक्षित चांगली शिकलेली मुलगी जर आपण केली, लग्न जमविलं व तिला आपण तुझ्याबरोबरीने डॉक्टर केलं, तिला नोकरी लावली तर असे चांगले होईल म्हणून अशी त्या वडिलांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली त्यांच्या मित्राला. मग ह्याहून मला एक विचार सुचला की जे आपल्यामध्ये एक लव्ह मॅरेज करण्याची जी प्रथा आहे ती त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत मुंबई या ठिकाणी 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई नायगाव या ठिकाणी एक महापरिषद बोलवली होती. त्या महापरिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात की सहभोजन केल्याने, विवाह केल्याने जातीभेद जाईल का? जातीभेद एक स्थिती आहे व ती मानसिक व्यथा आहे. ती मानसिक व्यथा जडण्याची शिकवण आहे ती हिंदू धर्मामध्ये आहे. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1944 साली बोलतात, कानपूर या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे अधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात की आपल्या समाजामध्ये जे शिकलेली मुले आहेत ती आपल्या मुलीशी लग्न करीत नाहीत. मग त्या मुलीशी लग्न कोण करणार याचा विचार आपण केला पाहिजे. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1945 साली अकोला या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशन यांचे जे परिषद असते त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात की महाराने ब्राह्मण मुलीशी लग्न केले अथवा ब्राह्मण मुलीने महाराचे लग्न केले याचे मला केले तरी काही वाटणार नाही, पण अशा विवाहाने अस्पृश्यता जाईल का? आमच्या मुली काळ्या आहेत का? आमच्या मुली काण्या आहेत का? असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्याने परशांच्या मुलीशी लग्न जर केले तो काय मतलब आहे? ह्यांनी जातीभेद मोडेल का? हे सांगण्याचं पाठीमागचं कारण एकच आहे की समाजाने आपल्या समाजातील ज्या मुली आहेत त्या मुलीकडे दुर्लक्ष करता कामा नये. आज समाजामध्ये जर समता प्रस्थापित करायची असेल तर आज आपल्या समाजामध्ये काय चाललेलं आहे, एक डॉक्टर मुलगा एक डॉक्टरशीच लग्न करतो,
इंजिनियर मुलगा इंजिनियरशीच लग्न करतो, प्राध्यापक मुलगा प्राध्यापक मुलीशीच लग्न करतो, यांनी समता प्रस्थापित होणार नाही. यामध्ये असे झाले पाहिजे की एखादा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरने जर आपल्या समाजामधील एखादी गरीब मुलगी चांगली शिकलेली आहे, क्वालिफाईड आहे, तिला शिकण्याची जिद्द आहे, पण तिच्याकडे पैसा नाही, अशा मुलींना आपण लग्न करून जर तिला त्या डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न केला तर आणि त्याबरोबर तिच्या संग लग्न केलं तर तिचं कुटुंब आईवडिलाकडे कुटुंब सुधरेल. पुन्हा इंजिनियरनी एखादी आपली गरीब मुलगी आहे, ती शिकण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडे पैसा नाही, त्या मुलीला शिकून लग्न झाल्यानंतर तिचं शिक्षण पूर्ण करून आपण त्या मुलीला जर इंजिनियर बनविलं तर तिच्या घराकडली परिस्थिती सुधरेल. पुन्हा प्राध्यापकांनी बी अशाच प्रकारे केलं पाहिजे. एखादी गरिबातली मुलगी चांगली हुशार आहे पण तिला शिक्षण घेण्यासाठी पैसा नसतो, अशा आपल्या समाजामधील गोरगरीब मुली असतात, त्यांना आपण त्यांच्याशी लग्न करून व त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर बनविलं पाहिजे. तर आपल्यामध्ये समता प्रस्थापित होईल, अन्यथा समता प्रस्थापित होणार नाही. आमच्यामध्ये राजकुमार सुर्वे म्हणतो, कवीमध्ये, आंबेडकरी समाजामध्ये आंतरजातीय विवाह करण्याचे मोठे फॅड आहे. आंतरजाती विवाह करण्या आमचा विरोध नाही, पण हेही लक्षात ठेवा, समाजात गुणवान, सुशिक्षित, रूपवान मुली आहेत.